एक मनानं एक दिलानं पाहूया. पवित्र साक्रामेंटात असलेल्या त्या जिवंत देवाला पाहूया. तो परमेश्वर आपल्यामध्ये आज उपस्थित आहे. पूर्ण लक्ष लावून त्या परमेश्वराचे आभार माना. त्याने आपल्याला आज या संध्याकाळच्या वेळेला या रात्रीच्या प्रहरी एकत्र आणलेला आहे. त्याची आराधना करायला. तो प्रेमानं भरलेला आहे, दयेनं भरलेला आपला परमेश्वर आहे. त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहतो. आणि स्तोत्रामध्ये स्तोत्रकार सांगत आहे, ज्याने ज्याने त्याच्याकडे पाहिले ते प्रकाशमान पावले आणि त्यांची हे लज्जेने कधी कालवडणार नाहीत. तर माझ्या प्रिय बंधूंनो, पाहत राहा परमेश्वराकडे. तुमच्यामध्ये काही निराशा असेल, दुःखी असाल, वेदनेतून जात असाल, फक्त त्याच्याकडे पहा. तुमची निराशा आशेमध्ये बदलेल. तुमचं दुःख सुखामध्ये बदलून जाईल. तुमच्या वेदना तुम्हाला आनंददायी करते. म्हणून देवाचं वचन सांगत आहे की तुमचं दुःखच एक दिवस तुमचा आनंद ठरेल. म्हणून त्याच्याकडे पहा. इस्रायल लोकांनी त्याच्याकडे पाहिले, ते मुक्ती पावले. येशूच्या सानिध्यात जी व्यक्ती येते ती व्यक्ती आनंदित आणि सुटका मिळवून जाते. आपण या शांततेच्या वातावरणामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करत आहे, तुमच्या मनामध्ये जे काही आभाराचा यज्ञ तुम्हाला परमेश्वराला द्यायचा आहे, तो आभाराचा यज्ञ तुम्ही एका शब्दामध्ये परमेश्वराला सांगू शकता. आणि प्रत्येक आभाराच्या यज्ञानंतर आपलं उत्तर असेल, प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. म्हणा, तुम्हाला कोणालाही प्रोत्साहन मिळत असेल, पवित्र आत्मा प्रेरणा देत असेल, तुम्ही देवाची एका शब्दामध्ये एका वाक्यात सांगू शकता, आभार मानू शकता. आणि प्रत्येक आभार प्रदर्शनाद्वारे आपण देवाला सांगणार आहोत, प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. पावसामध्ये सुद्धा इकडे सुखरूप आणलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू, या रिट्रीटसाठी तू आम्हाला निवडून घेतलंस आणि प्रभू इकडे आम्हाला तू सुखरूपपणे घेऊन आलास, म्हणून तुझे आभार मानते. प्रभू येशू, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. संपूर्ण दिवसभर आमचा
आमचा सांभाळ केल्याबद्दल प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू आम्हाला तुझ्या समोर उभा राहण्यासाठी, तुझ्या समोर गुडघे टेकण्यासाठी, तुझ्या समोर बसण्यासाठी, तुझे गौरव करण्यासाठी आम्हाला पात्र केलेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा, आम्हाला इकडे आणलं, आमचा प्रवास सुखरूपपणे केला त्याबद्दल मी आभार मानत आहोत. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू, ही आत्ताची वेळ तू आम्हाला आराधना आणि स्तुती करण्यासाठी दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, तू मनाला बोलावलेले उपाय पण निवडलेले थोडे आहेत. आज या आराधनेमध्ये आमची तू निवड केली, आम्हाला इथे आणल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू येशू, तू आम्हाला मालाची देणी दिलीस म्हणून तुझे आभार मानतो. प्रभू येशू आम्ही तुझे आभार मानतो. परम पवित्र संस्काराला हालेलुया. माझा प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोकांना एक प्रश्न वारंवार पडत आहे. अनेकदा आम्ही एवढं सर्व करतो तरी मनासारखा का होत नाही? एवढं सर्व करून सुद्धा पाहिजे तसे का रिझल्ट भेटत नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हे जे प्रश्न माणसाच्या मनामध्ये उद्भवत आहे, फक्त तेवढ्या एका प्रश्नाला उत्तर देण्यासाठी जुन्या करारामध्ये परमेश्वराने एक सुंदर पुस्तक लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. या पुस्तकाचं नाव आहे हग्गई ग्रंथ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या हग्गई ग्रंथामध्ये 3रा वचनापासून जे वचन जेव्हा आपण वाचतो, हालेलुया, ते पवित्र आत्मा सांगत आहे की हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोक सुंदर घर बांधून राहत आहे आणि देवाचं घर देवा जाऊन बघा. देवाचं घर कसं आहे म्हणून जाऊन बघा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतरच्या एक एक शब्दामध्ये प्रभूने अनेक प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. हालेलुया. देव प्रश्न विचारत आहे, देव सांगत आहे, तुम्ही भरपूर पेरत आहे. कापणी करायला जाताना अगदी तोडायची. प्रेज द लॉर्ड. अनेक कोळी बांधव सांगतात, फादर डिझेल खर्च सुद्धा निघालं नाही. प्रेज द लॉर्ड. वर्षभर कष्ट केले आणि आता अजून कामगारांना पैसा द्यायला आमच्याकडे नाही म्हणून पूर्ण सोना बिना सर्व गहाण ठेवून आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सांगत आहे, पहिले माझ्या मंदिराकडे तुम्ही लक्ष द्या. यातील आत्मिक अर्थ असे आहे, तुमची रोसरी, तुमच्या मिसा प्रार्थना, तुमच्या इतर भक्ती कृत्य, कुंसाराला जाणे, हृदयाची तयारी करणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा जे आत्मिक गोष्ट आहे तिथे तुमच्या लक्ष कुठे आहे का?
Praise the Lord. Hallelujah. 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 अनेक ठिकाणी अनेक लोकांना जे अनेक प्रश्न पडतायत, हालेलुया, त्या सगळ्या प्रश्नाला परमेश्वराकडे उत्तर आहे. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Hallelujah. परमेश्वराच्या राज्याकडे पहिले लक्ष द्या. Praise the Lord. Hallelujah. प्रियानो, मी फादर झाल्यावर मी एक निर्णय घेतला. Praise the Lord. Hallelujah. फादर लोकांना जे स्टाइपंड मिळत आहे त्यातील 10% मी गरजवंत लोकांना देणार. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. मी पहिले थोडे महिना दिला, 10% Hallelujah. त्यानंतर देवाने मला सांगितलं, Hallelujah. फादर लोकांच्याकडून या 10%च्या अपेक्षा नाहीये. लेवी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, याजक लोक कोणाला 10% होत नाही. Praise the Lord. Hallelujah. मी येशूला सांगितलं, येशू मी 10% नाही, मला 100% द्यायचं आहे. Praise the Lord. Hallelujah. फादर लोकांचं जे स्टाइपंड आहे ते स्टाइपंड घेऊन मी जेव्हा गावामध्ये पोहोचायचो, पहिले जे गरजवंत व्यक्ती भेटत आहे त्यांच्या हातामध्ये आहे तसे उचलून मी देत होतो. Praise the Lord. Hallelujah. गावामध्ये एक दिवशी मी कोणतरी मला एका घरी बोलवून घेतले. मी त्यांच्या समस्यावर ऐकत बसलेला आहे. इतक्यात एक बुलेट गाडीचा आवाज आला. जो पुरुष माझ्या बरोबर बोलत आहे त्यांनी दारबीर नाही, त्यांनी कुठेतरी दार तयार करून घराच्या पाठीमागून पडून गेला. थोड्या वेळात तो माणूस परत आला. तेव्हा मी चौकशी केली काय झालं. त्यांनी सांगितलं की हा माणूस कोणाला तरी 1800 रुपया देण्यात लिहिलेला आहे. ते 1800 रुपया घ्यायला आलेला आहे. पैसा नाही दिला तर मार काढणार. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. माझ्याकडे ते 1800 होते ते आहे तसं मी त्यांच्या हातात दिलं. Praise the Lord. Hallelujah. त्यांच्या समस्या सुटली. तसा प्रकारे एक कुटुंबाबरोबर अनोळखी असेल, कधी भेटलं पण असेल. Hallelujah. प्रियानो, मी जे आहे ते आहे तसं द्यायला चालू केलं. Praise the Lord. Hallelujah. आज मी सर्वांच्या समोर माझा साक्षीदार सांगत आहे, त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्यासाठी 5 पैसा कधीही खर्च केलेले नाही. परमेश्वराने फादर बेनीच्या पूर्णपणे अंडरटेकिंग परमेश्वराच्या हाती घेतली. आजपर्यंत मी कुठेही एक टूथपेस्ट विकत घेतलेलं नाही, एक टूथब्रश विकत घेतलेलं नाही, एक ब्लेड विकत घेतलेलं नाही, अंगावरचा एक कपडा आजपर्यंत विकत घेतलेला नाही, एक चप्पल विकत घेतलेलं नाही. हालेलुया. मला
गरज आहे असे परमेश्वराला माहिती आहे, म्हणून गरज होण्याच्या आदल्या दिवशी पवित्र आत्मा त्याची व्यवस्था करून ठेवलेला आहे. Praise the Lord. Hallelujah. ताबोर आश्रममध्ये प्रवचन द्यायला वगैरे जाताना रेल्वेने वगैरे प्रवास करतो होतो. हालेलुया. कोणतरी ट्रेन मधून वगैरे चप्पल वगैरे आहे ते कोणतरी पळवणार. हालेलुया. कोणतरी पळवायच्या आदल्या दिवशी परमेश्वराने माझ्याकडे चप्पलची व्यवस्था करून ठेवलेला आहे, त्याचा मला जाणीव झालेला आहे. Praise the Lord. Hallelujah. एकदा कोणतरी विसाला आलेला आहे, त्यांनी मला विचारलं, फादर वाईट वाटणार नाही तर आम्ही काहीतरी आणलेलं आहे, तुम्ही घेणार का? Praise the Lord. Hallelujah. त्यांनी मला विचारलं, फादर आम्ही काहीतरी दिलं तर तुम्ही घेणार का? Hallelujah. त्यांना विचारलं काय झालं, काय आणलं तुम्ही? त्यांनी सांगितलं, फादर आम्ही एक जोडी चप्पल आणलेलं आहे. मी त्याला विचारलं, तुम्ही कसलं चप्पल आणले? गेल्या आठवड्यामध्ये येशूने आम्हाला सांगितलं बेनी फादरांच्या साठी एक जोडी चप्पल घ्यायला. Praise the Lord. Hallelujah. प्रियानो, मी ताबोर आश्रममध्ये प्रवचन वर देऊन येताना आदल्या दिवशी माझा चप्पल गेला. हालेलुया. एक आठवडा अगोदर देवानी कोणाला तरी सांगून ठेवलेलं आहे चप्पल आणून ठेवा. Praise the Lord. Hallelujah. महाराष्ट्रामध्ये कुठेतरी एका भागामध्ये चर्चमध्ये मी प्रवचन द्यायला गेलो. प्रवचन झाल्यावर बाहेर पडताना बघताना चप्पल तिकडे नाहीये, कोणतरी पळवलेलं आहे. गरीब लोकांचा जागा आहे, तिकडे अनेकांच्या पायाला चप्पल नाही. तिकडे एक साखळी इन्स्पेक्टर होते, ते माझ्या मागे लागलं. मला सांगितलं, फादर मी साखळी इन्स्पेक्टर आहे, तुम्ही माझ्या घरी जरा यायचं. मी सांगितलं मी नाही येणार. माझं मागे लागलं, फादर यायला. शेवट मी सांगितलं मग पाहिजे कृष्णा बोलवा, फादर येत असेल मी येतो. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. घरी गेल्यावर मी त्यांना विचारलं, तुम्ही कशाला बोलवलं? त्यांनी सांगितलं की मला देवानी सांगितलं गेल्या महिन्यामध्ये एक जोड चप्पल घ्यायला. Praise the Lord. Hallelujah. धन्यवाद येशू. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. मी एक जोडी चप्पल घेतली तरी मी देवाला विचारताय, हा माणूस प्रार्थना विचारणारा माणूस. त्यांनी मला सांगितलं मी देवाला विचारताय कशासाठी, कोणासाठी आहे, कोणाच्या पायासाठी आहे. हालेलुया. कारण त्या सगळ्यांचा मोठ प्रश्न माझा पाय मोठा आहे. हालेलुया. आणि घरी गेल्या त्यांनी हे चप्पल आणून मला दिलं आणि सांगितलं, फादर तुम्ही हे घालणार का? Praise the Lord. मी त्यांच्या घरी पोहोचलेला आहे तेव्हा माझा पायाला चप्पल नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. Praise the Lord. देवाच्या राज्याची काळजी कोण घेत असेल देव त्यांच्या काळजी घेणार. देवाच्या राज्याकडे कोणतरी लक्ष दिलं तर देव त्यांच्याकडे लक्ष देणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी राजेश्वरी रेक्सराज पुणेवरून आलेली आहे. मी खूप दिवसापासून आमला आश्रममध्ये यायचा प्रयत्न करत होते, पण मला येता आले नाही.
फादर बहिणींना मी फक्त व्हॉट्सअपमध्ये मेसेज करत होते. माझ्या मुलीच्या लग्नाला खूप अडथळे येत होते, पण फादरनी वगैरे प्रार्थना केल्याने आणि मी सेंट अँथोनी चर्चला पण खूप मानते, तिथं पण जायची आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी त्यांनी प्रार्थना केली. त्याच्यामुळे तिचे लग्न एकदम व्यवस्थित झाले. त्याच्यानंतर तिला डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हटले की तिला मुलं बाळं होणार नाही, तिला ट्रीटमेंट करावं लागेल. मी परत फादरला फोन केला. रोज मी फादरची प्रेयर करायची आणि सेंट अँथोनी चर्चला पण जायची. तर मला माझ्या मुलीला मुलगी व्यवस्थित झाली. तर डॉक्टर म्हटले की मिरॅकल आहे. मी म्हटलं हे सगळं माझ्या देवाने घडवलेलं आहे, ही एक साक्ष. आणि काल माझं खूप डोकं दुखत होतं, मग बेनी फादरनी माझ्यासाठी प्रार्थना केली, तर माझं डोकं दुखणं पण कमी झालेलं आहे. थँक्यू सगळ्यांना. आणि 3 दिवस जो माझा अनुभव होता इथं, फादर बेनी सिस्टर लोक पण एवढं मेहनतीने सगळे कामं करतायत, ते बघून पण असं वाटतं आपण इथं थांबून त्यांना मदत करावी. आणि म्हणजे सगळ्यांचं मी धन्यवाद मानते. मेन म्हणजे देवाचं धन्यवाद मानते, नमो मरिया मदर मेरीचं धन्यवाद मानते, येशू ख्रिस्ताचं धन्यवाद. म्हणजे त्यांनी हे सगळं मला चांगलं केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचं प्रभु बरोबर असो सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. डोळ्याच्या भुवईच्या भागामध्ये, डोळ्याच्या आतल्या भागामध्ये वगैरे खूप दुखणे त्रास वगैरे होणाऱ्या काही लोकांना प्रभू स्पर्श करत आहे. काही लोकांना काही काम जमत नाही, पवित्र आत्मा त्या लोकांना ट्रेनिंग द्यायच्या तयारीमध्ये आहे. पवित्र आत्म्याची मदत मागा, तुम्हाला ते काम पूर्ण. कोणाला तरी घरी थोडा फर्निचर वगैरे आणायचा विचार चालू आहे, येशू त्या गोष्टीला होकार देत आहे. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.